Hello students and welcome to the English class of 7th standard, and we are doing lesson number 2.3 Abdul becomes a courtier. Before proceeding, please subscribe the channel if you are new to the channel so that you can get all the lessons, and the link of playlist is given in the description box, okay, where you can get all the lessons of 7th standard. And please share this video with your friends. So without wasting any time, we are going to start with the lesson. Now this lesson is about a boy called Abdul who is very hard working and determined. ओके, खूप कष्टाळू मुलगा असतो, खूप हार्ड वर्किंग असतो, आणि त्याच्या या मेहनतीमुळे तो राजाच्या दरबारातला ॲडवायझर बनतो, कोर्टियर बनतो, ओके, सल्लागार बनतो. तर ह्याची लँग्वेज जी आहे थोडी पोएटिक पद्धतीने डिस्क्रिप्शन आहे या लेसनचं. पोएम नाही आहे ती, लेसनच आहे, पण त्याची डिस्क्रिप्शन एका वेगळ्या पद्धतीने आहे, पोएट्रीसारखं भासते वाचताना, त्यामुळे नीट ऐका. लेट्स स्टार्ट विथ द लेसन. Abdul becomes a courtier. Father, who is a school master, is getting ready to go to school. तर अब्दुलचे वडील ते एक स्कूल मास्टर असतात, ओके, तर ते शाळेत जाण्यासाठी तयार होत असतात. फादर हू इज अ स्कूल मास्टर इज गेटिंग रेडी टू गो टू स्कूल. आता अब्दुल काय म्हणतो वडिलांना बघा. अब्दुल सेज, फादर, टू नॉलेज अँड एरुडिशन आय एस्पायर. नॉलेज म्हणजे ज्ञान आणि एरुडिशन म्हणजे एज्युकेशन. टू नॉलेज अँड एरुडिशन आय एस्पायर. एस्पायर म्हणजे होप, मला ॲम्बिशन आहे, मला शिकण्याची खूप इच्छा आहे, ओके. आय एस्पायर. टू नॉलेज अँड एरुडिशन आय एस्पायर. टू स्टडी हार्ड अँड डीप बुक्स आय रिक्वायर. तर मला खूप हार्ड वर्क करायचं आहे, खूप डीप शिकायचं आहे, खूप खोलवर शिकायचं आहे, ओके. मला खूप अभ्यास करण्याचे कष्ट घ्यायचे आहेत. आय वॉन्ट टू स्टडी हार्ड अँड डीप बुक्स आय रिक्वायर. त्यासाठी मला बुक्स पाहिजेत. आय वॉन्ट बुक्स फॉर दॅट. विल यू लँड मी अ लिटल गोल्ड. तर तुम्ही मला थोडेसे सोनं द्याल का. ते सोनं देऊन मी बुक्स विकत घेऊ इच्छितो. बुक्स आय बाय अँड स्टडी टू राईज हाय इन द वर्ल्ड. तर ते बुक्स विकत घेऊन मी राईज हाय इन द वर्ल्ड म्हणजे दुनियाभरमध्ये माझं नाव कमवीन, माझं नाव मोठं करीन, ओके. आय विल स्टडी टू राईज हाय इन द वर्ल्ड. खूप मोठा होण्यासाठी मी अभ्यास करणार आहे. वॉट द फादर सेज, ओनली द फर्स्ट हाफ ऑफ द मंथ हॅज पास्ड बट अलाज द मनी डझंट लास्ट. तर त्यांची सॅलरी जी मिळालेली असते तर अर्ध्या महिन्यातच ती संपलेली असते. ओनली द फर्स्ट हाफ ऑफ द मंथ हॅज पास्ड. अर्धा महिना ऑलरेडी सरला आहे आणि काहीही पैसे राहिलेले नाही आहेत. बट अलास, अरे रे असं. द मनी डझंट लास्ट, पैसे उरत नाहीत. ग्रेट बुक्स अँड मॅन्युस्क्रिप्ट्स आर सो एक्सपेन्सिव्ह. तर मोठमोठी पुस्तकं आणि मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे काय, हाताने लिहिलेली पुस्तकं, ओके, छापलेली नाहीत, किंवा अशी हाताने पेनाने लिहिलेली जी पुस्तकं असतात त्यांचे बुक्स बनवलेले त्यांना मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणतात. आणि जी प्रिंटिंग प्रेसमध्ये छापून येतात ते आपले टेक्स्ट बुक्स असतात. ग्रेट बुक्स अँड मॅन्युस्क्रिप्ट्स आर सो एक्सपेन्सिव्ह. ते खूप महागडे असतात हे मॅन्युस्क्रिप्ट्स आणि मोठमोठी पुस्तकं. दे आर ट्रेजर्स रेड अँड एक्सक्लुझिव्ह. तर ती पुस्तकं म्हणजे एकंदरीत खजानाच आहे मोठा. दे आर ट्रेजर्स, ओके. अँड दे आर सो एक्सक्लुझिव्ह म्हणजे वेगळे, जगावेगळे, व्हेरी डिफरंट, युनिक, रेअर. So great books and manuscripts are so expensive. They are treasures rare and exclusive, but from my school I will try to borrow. तर हे महाग असले तरी मी माझ्या शाळेतून ते उधारीवर आणता येतं किंवा बॉरो करता येतं तर बघतो, ओके. 2 दिवसासाठी किंवा 4 दिवसासाठी तुझ्यासाठी मिळतात का बघतो. आय विल ट्राय इफ आय कॅन बॉरो देम. बुक्स दॅट विल टेक यू टू अ ब्रायटर टुमॉरो. जे बुक्समुळे तू मोठा होणार आहे, पुढं तुझं भविष्य उज्ज्वल होणार आहे, ब्रायटर टुमॉरो, त्यासाठी मी ही पुस्तकं मिळत आहेत का बघतो. तर अब्दुल म्हणाला, दॅट विल बी ग्रेट, हाव इगरली आय वेट. तर असं झालं तर खूप चांगलं होईल. दॅट विल बी ग्रेट, आणि त्याची मी आतुरतेने वाट बघतो. हाव इगरली आय वेट. कसं सांगू तुम्हाला मी किती आतुरतेने वाट बघतो आहे या गोष्टीची की तुम्ही पुस्तकं आणणार. इन द इव्हनिंग वेन फादर रिटर्न्स. तर आता संध्याकाळ झाली आणि वडील परत घरी आले. अब्दुल म्हणाला,
हाऊ मेनी बुक्स कुड यू गेट? ओ नाव माय लाईफ विल बी ऑल सेट. तर वडिलांना म्हणतो, वा तुम्ही किती पुस्तकं आणलीत, आता माझं लाईफ सेट आहे. आता ते पुस्तकं वाचून माझं लाईफ सेट होणार आहे, मी सक्सेसफुल होणार आहे लाईफमध्ये, खूप अभ्यास करून मोठा होणार आहे. तर किती पुस्तकं मिळाली तुम्हाला? तर फादर म्हणाले, आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी सन, कुडंट ले माय हँड्स ऑन इवन वन. तर माझा एक सुद्धा पुस्तक माझ्या हाती लागलेलं नाही. कुडंट ले माय हँड्स ऑन इवन वन म्हणजे एकही पुस्तक मला मिळालेलं नाही. तर कोरस म्हणजे काय? तर नाही का, एक नाटक वगैरे सादर होतं स्टेजवर पूर्वीच्या काळी, तेव्हा मधली स्टोरी किंवा बॅकग्राऊंड जे काय सांगायचं असेल तर कोरसमध्ये बॅकस्टेजला माणसं उभे असायची आणि ते बोलायची किंवा वातावरण निर्मिती करायची. जेव्हा पात्र बोलत नसतात तेव्हा जे काही घडतं ते सांगण्यासाठी जे बोलतात त्यांना कोरस म्हणतात, किंवा बॅकस्टेजवरून जे बोलतात. तर इथे कोरस काय म्हणतं आहे की पुअर अब्दुल इज सॅड अँड डिजेक्टेड. सॅड अँड डिजेक्टेड म्हणजे खूप उदास आणि हतबल झालेला होता. ओके. पॉन्डर्स वाय माय विशेस आर थस रिजेक्टेड. पॉन्डर्स म्हणजे तो स्वतःशीच बोलतो की माझ्या प्रत्येक इच्छा का पूर्ण होत नाही, माझी इच्छा का पूर्ण होत नाही, प्रत्येक इच्छा अशी रिजेक्ट का होते. कंटिन्यूज टू डू हीज डेली कोर्स. तर तसं विचार करत करत तो आपल्या रोजच्या कामाला लागतो. रीड्स बॉरोड बुक्स इन 10 cents कोर्स. तर बॉरो केलेली कोणाकोणाकडून आणलेली पुस्तकं तो वाचतो. बॉरोड बुक्स इन 10 cents कोर्स म्हणजे 10 दिवसासाठी, आणि स्कोर्स म्हणजे 20 दिवसासाठी, 20 डेजसाठी बॉरो केलेली पुस्तकं वाचतो. आणि नंतर त्याच्या डोक्यात एक आयडिया येते. अन आयडिया देन क्रॉसेस हिज माइंड टू सर्व द रिच अँड गेट पेड इन काइंड. तर म्हणतो आपण श्रीमंताच्या कुठल्या तरी श्रीमंत माणसाच्या घरी जाऊन काम करू आणि तो जे देईल त्याच्यावर आपला गुजारा करू. अँड गेट पेड इन काइंड म्हणजे इन काइंड म्हणजे काय की कामाच्या मोबदल्यात पैसे मिळत नसे. ओके. यू डोंट गेट मनी आफ्टर यू वर्क, यू गेट पेड इन काइंड म्हणजे वस्तू मिळते. ओके. किंवा काही तुमच्यासाठी मोबदल्यात दुसरं काम केलं जातं, कॅश पैसे नाही मिळत. ओके. इन काइंड इज खाली दिलं आहे बघा, पेमेंट इन ब्रॅकेट्स गिवन इन द फॉर्म ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस अँड नॉट मनी. वस्तू किंवा एखादी सुविधा किंवा सर्व्हिस किंवा काही दुसरं काम केलं जातं त्या बदल्यात, तुम्ही केलेल्या कामाच्या बदल्यात दुसरं काम केलं जातं, त्याला पेड इन काइंड म्हणतात. आणि डिजेक्टेडचं मिनिंग काय आहे? ही फाउंड हिमसेल्फ सॅड अँड डिजेक्टेड. डिजेक्टेड म्हणजे ही वॉज डिप्रेस्ड, सॅड झाला होता. ओके. हतबल झाला होता. तर लेट्स गो टू द नेक्स्ट पेज. अब्दुल अप्रोचेस अ रिच मर्चंट. तो एका श्रीमंत माणसाच्या घरी येतो काम मागण्यासाठी, आणि अब्दुल काय म्हणतो, आय एम अ पुअर स्टुडंट, गिव्ह मी अ चान्स टू सर्व. तर मला तुमची सेवा करण्याचा एक मौका द्या, एक चान्स द्या, कारण मी एक गरीब विद्यार्थी आहे. ओके. आय वॉन्ट सम वर्क. माझं काम बघा, ऑब्झर्व माय वर्क, पे ओनली वॉट आय डिझर्व. माझं काम बघा आणि मला जे काय, तुम्हाला जे काय योग्य वाटतं माझ्या कामाच्या मोबदल्यात मला द्यावंसं तेवढंच द्या. ऑब्झर्व माय वर्क अँड पे मी ओनली वॉट आय डिझर्व. माझं काम बघा आणि मला मोबदल्यात तुम्हाला काय योग्य वाटतं ते द्या. गिव्ह मी ओनली वॉट आय डिझर्व. मर्चंट म्हणतो, यू ॲपियर टू बी स्मार्ट, बी माय क्लार्क. तर तू खूप हुशार वाटतोयस, तर माझा क्लार्क हो, कारकून म्हणजे हे जो हिशोब वगैरे देतो तो. सो यू ॲपियर व्हेरी स्मार्ट, तू हुशार वाटतोयस तर यू कॅन बी माय क्लार्क. आय विल पे यू वेल इफ ऑनेस्टली यू वर्क. तर तू प्रामाणिकपणे, ऑनेस्टली प्रामाणिकपणे जर काम केलं तर आय विल पे यू वेल, मी तुला छान पेमेंट देईल. ओके. तर सम डेज पास्ट, थोडे दिवस गेले. द मर्चंट कॉल्स अब्दुल. तर मर्चंटनी त्याला पाठवलं, त्याला बोलावलं, आणि मर्चंट म्हणाला, आय एम प्लीज विथ युअर वर्क अँड लव्हिंग केअर. तर मी तुझ्या कामावर खूप प्रसन्न आहे. आय एम प्लीज्ड विथ युअर वर्क अँड लव्हिंग केअर. तू एकदम काळजीपूर्वक काम करतो. ओके. तू खूप प्रेमळ आहेस आणि कॅरिंग आहेस. यू आर इंडीड अ जेम क्वाईट रेअर. तर तू एक हिरा आहेस, अनमोल रतन आहेस. अशी माणसं खूप क्वचित भेटतात. क्वाईट रेअर. यू आर इंडीड अ जेम क्वाईट रेअर. तुझ्यासारखा हिरा किंवा तुझ्यासारखं रत्न क्वचित सापडतं. इट इज रेअर. आय विल गिव्ह यू अ रिवॉर्ड इफ यू आर डिमांड इज
इज फेअर. तर मी तुला बक्षीस देईन, तू जे मागशील ते देईन, पण ते तू योग्य गोष्ट मागितली तर ती तुला मिळेल. ती तू जे मागतोय ते रास्त असेल, म्हणजे योग्य असेल तर मी तुला ते देईन. आय विल गिव्ह यू अ रिवॉर्ड इफ युअर डिमांड इज फेअर. डिमांड म्हणजे तू जे मागशील ते जर योग्य असेल तर मी तुला देईन. उगाचच काही आवाज सवा मागू नकोस, किंवा जर जे योग्य असेल तर मी तुला देईन. तर अब्दुल म्हणाला, खूप एक्सायटेड होता, खुश झाला आणि म्हणाला, मे आय नाव रीड द बुक्स इन युअर स्टोअर, क्वेंच माय थर्स्ट फॉर नॉलेज, आय नीड नथिंग मोर. तर तो म्हणाला की मला फक्त तुमच्या लायब्ररीतली बुक्स वाचू द्या, तुमच्या स्टोअरमधली बुक्स वाचू द्या, कारण माझ्या वाचनाची, माझ्या नॉलेज, अभ्यासाची तहान मला भागवायची आहे. आय वॉन्ट टू क्वेंच म्हणजे भागवणं, क्वेंच माय थर्स्ट तहान भागवणं, फॉर नॉलेज म्हणजे ज्ञान घेण्याची माझी भूक, ज्ञानासाठीची माझी भूक मी भागवू इच्छितो. सो मला तुमच्या बुक स्टोअरमध्ये एंट्री द्या, त्यातली पुस्तकं वाचायचं परमिशन द्या. आय नीड नथिंग मोर, मला अजून काहीही नको आहे. नंतर कोरसमध्ये, डेज पास्ड बाय, ही लर्न्ड अँड लर्न्ड, गेनिंग नॉलेज फॉर विच ही यर्न्ड फिलॉसॉफी, एस्ट्रॉनॉमी, अरेबिक अँड पर्शियन. तर मागोवे दिवस जात होते आणि तो खूप अभ्यास करत होता, खूप नॉलेज घेत होता. ही लर्न्ड अँड ही वॉज गेनिंग नॉलेज फॉर विच ही यर्न्ड, म्हणजे त्याला जी यर्न्ड म्हणजे तळमळ, त्याला जी ज्ञानाची भूक होती, तळमळ होती अभ्यास करण्याची, तर ती तो भागवत होता. ही वॉज गेनिंग नॉलेज फॉर विच ही यर्न्ड. ओके, ज्या ज्ञानाची त्याला गरज होती ती ज्ञान तो आत्मसात करत होता, घेत होता. फिलॉसॉफी शिकत होता, ॲस्ट्रॉनॉमी शिकत होता, अरेबिक शिकत होता आणि पर्शियन शिकत होता. हे सगळे सब्जेक्ट्स, या सगळ्या टॉपिक्सचं ज्ञान तो आत्मसात करत होता. अब्दुल द स्कॉलर नाव इज 1 in a million. तर तो मोठा स्कॉलर झाला होता, 10 लाखात एखादा असतो असा मोठा विद्वान झाला होता. विल ही कम टू एम्परर्स नोटीस. तर एवढं सगळं त्याने ज्ञान संपादन केलं आहे, तर राजा, एम्परर, त्याच्याकडे लक्ष जाईल का? विल द एम्परर नोटीस हिम. विल ही बी गिवन अ ऑनरेबल ऑफिस. तर त्याला मोठं ऑफिस किंवा ते एक मोठं पद एम्पररच्या दरबारामध्ये मिळेल का त्याला, असा सवाल आहे, असा प्रश्न आहे. तर एक फ्रेंड म्हणाला अब्दुलचा, न्यूज फॉर यू अब्दुल, तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. तर एम्परर हॅज आन्सर्ड युअर प्रेयर. तर एम्पररनी तुझे प्रार्थना ऐकलेली आहे. ओके, एम्परर हॅज आन्सर्ड युअर ऐकलेली आहे आणि त्याचं उत्तर पण त्यांच्याकडे आहे. आता त्यांनी तुला रॉयल मुर्गीखाना ह्याचा इन्चार्ज बनवलं आहे. द रॉयल मुर्गीखाना इज नाव अंडर युअर केअर. ओके, तिथे मुर्गीखाना म्हणजे कोंबड्यांचा खुराडा म्हणतात ना, तसं त्याच्या देखरेखीखाली साठी तुला नेमलं आहे. ओके, तर अब्दुल म्हणाला, व्हॉट, द मुर्गीखाना फॉर मी अ स्कॉलर. आता मी एवढा हुशार विद्वान आहे, मी पुस्तकं वाचतो, मी स्कॉलर आहे, एवढं माझ्याकडे नॉलेज आहे, आणि मी कोंबड्यांना सांभाळायचं, मुर्गीखाना सांभाळायचा, दिस इज नॉट फेअर. त्याला वाटलं असं कसं, हे बरोबर नाही. इंटेलेक्च्युअल, सेगेशियस, ॲस्ट्यूट, मेड अ पोल्ट्री कीपर. पोल्ट्री सांभाळायला कोंबड्यांचा खुराडा सांभाळणारा माणूस मला बनवलं आहे का, असं त्याचा सवाल होता. इंटेलेक्च्युअल म्हणजे इंटेलिजंट, सगेशियस म्हणजे खूप हुशार, वाईज. ओके, आणि ॲस्ट्यूट म्हणजे परत इंटेलिजंट. तर हे सगळे शब्द त्याच्यासाठी आहेत. तर एवढा मी हुशार आहे आणि आय एम अ पोल्ट्री कीपर. तरी तो मनाशीच म्हणाला परत, नेव्हर माइंड, द चान्स आय वोंट रिफ्यूज. हा जर चान्स मला मिळाला आहे ते पण मी काम करेन, काही हरकत नाही, काही करण्याचा चान्स तर मिळतो आहे. इट इज अन ऑपॉर्च्युनिटी. तर मी हे संधी म्हणून बघतो. आय विल लुक ॲट इट ॲज अन ऑपॉर्च्युनिटी. आय विल पुट इट टू गुड यूज. तर तेही काम मी प्रामाणिकपणे करणार आहे. ओके, तर खाली बघा मिनिंग्स आहेत बघा. क्लार्क म्हणजे काय, अ पर्सन हू कीप्स रेकॉर्ड्स, अकाउंट्स एक्सेट्रा. क्वेंचमध्ये मी सांगितले सॅटिस्फाय, ताण भागवणं, क्वेंच इज थर्स्ट फॉर नॉलेज. ऑफिस इज अ पोझिशन, रिस्पॉन्सिबिलिटी. प्रेयर, हिअर इट मीन्स अ रिक्वेस्ट. सगेशियस म्हणजे वाईज, ॲस्ट्यूट म्हणजे इंटेलिजंट, वन हू नोज हाऊ टू यूज सिच्युएशन्स टू हिज ॲडव्हान्टेज. ओके, एखादे सिच्युएशन आलं, एखादा प्रसंग आला, तर तो त्या प्रसंगाचा आपल्यासाठी कसा फायदा करून घ्यायचा,
असा असा जो वागतो, त्या सिच्युएशनचा स्वतःसाठी फायदा करून घेतो, अशा माणसाला ॲस्ट्यूट म्हणतात. So we'll go to the next page. तर कोरस. अब्दुल वर्कड विथ कन्व्हिक्शन, झील अँड पॅशन. कन्व्हिक्शन म्हणजे अगदी मनापासून. ओके. झील मीन्स मोर एनर्जेटिकली, विथ ग्रेट एन्थुझियाझम. अँड पॅशन, पॅशन म्हणजे वेड लागणं म्हणतो ना आपण एखाद्या कामाचं, पॅशन असणं, वेड असणं. तर ही वर्कड विथ कन्व्हिक्शन, झील अँड पॅशन. द हॅन्ड्स वर गिवन अ न्यू काइंड ऑफ रेशन. तर त्या कोंबड्यांना एका वेगळ्या प्रकारचं राशन मिळत होतं, खायला एक वेगळा प्रकार दिला जायचा अब्दुलच्या देखरेखीखाली. द बर्ड सीम टू बी इन द पिंक ऑफ हेल्थ. पिंक ऑफ हेल्थ म्हणजे व्हेरी हेल्दी. तर त्या कोंबड्या खूप हेल्दी बनल्या. तर अब्दुलच्या देखरेखीखाली त्या कोंबड्या खूप हेल्दी बनल्या होत्या. बट नथिंग वॉज स्पेंड फ्रॉम द एम्परर्स वेल्थ. तर एम्पररच्या पैशातून पैसा काही खर्च झाला नव्हता ह्या कोंबड्यांसाठी, किंवा ते मुर्गीखाना मेंटेन करण्यासाठी, कोंबड्यांना जगवण्यासाठी, किंवा त्याने हेल्दी बनवण्यासाठी एम्पररकडून काही पैसा घेतला गेलेला नव्हता. तर एम्परर म्हणाला, हाव इज दॅट, हे कसं शक्य आहे? वाय आर वी स्पेंडिंग सो लिटल ऑन आवर हँड्स. तर कोंबड्यांवर एवढा कमी खर्च का केला जातो आहे? सो वाय आर वी स्पेंडिंग सो लिटल अमाऊंट ऑन आवर हँड्स. हॅव मोस्ट ऑफ देम डायड इन द पेन्स. तर कोंबड्या आहेत की नाहीत, काय सगळ्या मेल्यात किंवा कमी झाल्यात म्हणून त्यांना कमी जेवण लागते किंवा काही लागत नाही आहे जेवण. तर मिनिस्टर म्हणाला, नो युअर मॅजेस्टी, दे आर अलाइव्ह अँड वेल. तर नाही म्हणाले हुजूर की सगळ्या कोंबड्या फिट अँड फाईन आहेत, तंदुरुस्त आहेत. दे आर अलाइव्ह अँड वेल, ते जिवंत आहेत आणि खूप सुदृढसुद्धा आहेत. द सिक्रेट ऑफ देअर हेल्थ ओनली अब्दुल कॅन टेल. तर त्या एवढ्या हट्ट्याकट्ट्या कशा आहेत कोंबड्या ते फक्त अब्दुल सांगू शकेल. त्या कोंबड्या सुदृढ असल्याचं सिक्रेट किंवा गुपित फक्त अब्दुल सांगू शकेल. ओके. अब्दुल एंटर्स अँड बाउज बिफोर द एम्परर. तर तेवढ्यात अब्दुल येतो आणि मुजरा करतो एम्पररला. तर एम्परर म्हणतो, हाऊ कम यू स्पेंड सो लिटल ऑन अ हँड्स. तर तू आमच्या कोंबड्यांवर एवढा कमी खर्च का करतोस? ते कसं जमलं तुला? म्हणजे हाऊ वॉज इट पॉसिबल फॉर यू टू स्पेंड सो लिटल ऑन आवर हँड्स. हाऊ डू यू नरिश दॅम ॲट नो एक्सपेन्स. तर त्यांना तू चांगलं चुंगलं खायला घालतो काही खर्च न करता, हे कसं शक्य आहे? हे तू कसं करतोस? तर अब्दुल म्हणाला, जहापना, युअर हंबल सर्वंट फीड्स दॅम वेल. तर मी तुमचा एक गरीब नोकर आहे, हंबल सर्वंट आहे, तर मी त्यांना खूप छान जेवण देतो आहे. आय फीड दॅम वेल. युअर हंबल सर्वंट फीड्स दॅम वेल, दॅट इज आय फीड दॅम वेल. फूड फ्रॉम द रॉयल किचन. तर तुमच्या रॉयल किचन, तुमच्या किचनमधलंच मी त्यांना जेवण घालतो. इफ आय मे टेल, मी तुम्हाला सांगतो की ओनली स्क्रॅप्स, बट ओनली स्क्रॅप्स अँड शेल्स अँड किचन वेस्ट, दॅट्स इनफ फॉर द हँड्स, दे रेलिश द टेस्ट. तर किचनमध्ये जे राहिलेलं असतं माशाचं किंवा भाज्यांचं किंवा स्क्रॅप किंवा शेल्स, ते छोटे छोटे तुकडे असतात मांसाचे वगैरे, ते मी कोंबड्यांना घालतो. जे तुम्ही बाहेर फेकून देता ते मी कोंबड्यांना घालतो आणि ते कोंबड्यांना आवडतंसुद्धा. दे रॅलिश म्हणजे द टेस्ट, म्हणजे त्यांना ती टेस्ट खूप आवडते. दे रॅलिश द टेस्ट अँड दॅट इज इनफ. ते त्यांच्यासाठी खूप पुरे असतं. कोंबड्या केवढूसं खातात. ओके. आणि ऑन द कॉन्ट्ररी इट इज गुड फॉर देअर हेल्थ. त्यांच्या आरोग्यासाठी पण खूप चांगलं आहे. सी हाऊ दे थ्राईव्ह. तर बघा त्यांच्याकडे त्या कशा जगत आहेत, म्हणजे दे आर व्हेरी हेल्दी, दे आर ग्रोईंग व्हेरी हेल्दी, दे आर लिव्हिंग व्हेरी हेल्दी. वेस्ट नॉट, वॉन्ट नॉट, दॅट्स माय ड्राईव्ह. ओके. तर वेस्ट नॉट, वॉन्ट नॉट म्हणजे वेस्ट नाही करायचं, आणि वेस्ट नसेल केलं तर आपल्याला गरजेला ते वस्तू मिळतात. सो डू नॉट वेस्ट, दॅट्स माय ड्राईव्ह. म्हणजे ते माझं ब्रीदवाक्य आहे किंवा आय बिलीव्ह इन दॅट, मला ते पटतं, दॅट्स माय ड्राईव्ह. तर एम्परर म्हणाला, इंटरेस्टिंग यंग मॅन, यू सीम टू हॅव ब्रेन्स. तर तू खूप हुशार आहेस. यू सीम टू हॅव ब्रेन्स. इंटरेस्टिंग, खूप छान. आणि त्यांना कुतूहल वाटलं. दे सेड, इट इज इंटरेस्टिंग यंग मॅन, यू सीम टू हॅव ब्रेन्स. वी पुट यू इन चार्ज ऑफ द लायब्ररी फॉर ऑल युअर पेन्स. तर ते म्हणाला, हे सगळं तू कष्ट घेतलं, एवढं सगळं तू करतो, आता तुला लायब्ररीचा इन्चार्ज बनवतो, तुला पुस्तकांसोबत ठेवतो. ओके. तर कोरसमध्ये परत, ओ नो नॉट अगेन, ओनली अ कीपर ऑफ बुक्स. तर परत आता फक्त तू बुक्स सांभाळणार, लायब्ररियन झाला. परत तेच,
आणि तुला तर कोर्टियर व्हायचं आहे. ओके, यू विश टू अँड ही विश टू बी अ कोर्टियर, हाऊ सॅड ही लुक्स. तर त्याला दरबारातला ॲडवायझर व्हायचा होता, पण त्याला आता परत लायब्ररीन बनवला किंवा बुक्स सांभाळण्यासाठी ठेवलेला आहे. हाऊ सॅड ही लुक्स. तर अब्दुल म्हणाला, नेव्हर माइंड, आय लव्ह बुक्स. काही हरकत नाही, मला तसेही बुक्स आवडतात. आय विल गेट डाऊन टू वर्क, मी कामाला लागतो. आय विल हँडल दिस वेल, माय ड्युटीज आय वोंट शक. तर मी हे पण हँडल करीन, माझ्या ड्युटीपासून मी लांब पडणार नाही. आय विल नॉट शर्क, अँड दॅट इज आय विल नॉट अवॉइड माय ड्युटीज, आय विल डू माय ड्युटीज. ओके, आय विल हँडल दिस वेल, माय ड्युटीज आय वोंट शक. आता इथे मिनिंग्स दिलेत बघा. झील म्हणजे एन्थुझियाझम. टू बी इन द पिंक ऑफ हेल्थ मीन्स टू बी फिट अँड फाईन. पॅशन मीन्स ग्रेट फिलिंग. ड्राईव्ह म्हणजे अन एफर्ट मेड टू अचीव अ सर्टन पर्पज. ब्रेन्स म्हणजे इंटेलिजन्स आणि शर्क म्हणजे अवॉइड. ओके, नाव वी आर गोइंग टू द नेक्स्ट पेज. आफ्टर 1 year, द एम्परर इज लुकिंग ॲट द बुक्स इन द लायब्ररी. द एम्परर आले, लायब्ररीमध्ये आले आणि त्यांनी सगळे बुक्स बघितले आणि त्यांना आश्चर्य वाटलं. ही सेड, एम्परर सेड, व्हॉट, ऑल दीज बुक्स हॅव सच एक्सपेन्सिव्ह जॅकेट्स. तर सगळ्या बुक्सना छान छान मलमली मखमली कवर्स आहेत, एवढे चांगले एक्सपेन्सिव्ह जॅकेट्स घातलेले आहेत. शुअरली दे हॅव कॉस्ट अ फॉर्च्यून, सिल्क्स, ब्रोकेट्स अँड वेल्वेट्स. तर मला नक्कीच ह्या महागड्या वस्तू आहेत, ह्या सिल्क आहे, ब्रोकेट्स आहे, वेल्वेट्स आहेत, त्यामुळे दे मस्ट हॅव कॉस्ट अ फॉर्च्यून. तर कॉस्ट ऑफ फॉर्च्यून म्हणजे कॉस्टिंग अ लार्ज अमाऊंट ऑफ मनी. दिस ऑल मस्ट बी सिल्क्स, ब्रोकेट्स अँड वेल्वेट्स. ब्रोकेट्स म्हणजे खाली दिलं त्याचं मिनिंग, फॅब्रिक वोवन विथ गोल्डन थ्रेड और सिल्वर थ्रेड, त्याला ब्रोकेट्स म्हणतात. ओके, सिल्क इज सिल्क अँड वेल्वेटचं तुम्हाला माहिती आहे वेल्वेटचं कापड. तर अब्दुल म्हणाला, नो मॅजेस्टी, नो युअर मॅजेस्टी, द एक्सपेन्सेस वर नन. तर एक्सपेन्सेस काही नाही आहे, झिरो आहे. तर एम्परर म्हणाला, आय कांट बिलीव्ह इट, देन हाऊ वॉज इट डन. तर मला विश्वास नाही बसत आहे, आय कांट बिलीव्ह इट, हे कसं केलं मग तू. तर अब्दुल म्हणाला, युअर मॅजेस्टी, आय ऑब्झर्व दॅट द फॉर्मल रिक्वेस्ट व सेंड टू यू इन बॅग्स मेड ऑफ फॅब्रिक्स बेस्ट. तर तुम्हाला जे खलिता वगैरे यायचं, तुम्हाला काय लेटर्स वगैरे यायचे, त्या रिक्वेस्ट, फॉर्मल रिक्वेस्ट म्हणजे लेटर्स वगैरे, राज्याच्या कारभाराचे काय तुम्हाला लेटर्स वगैरे यायचे, ते अशा कापडांमधून बांधून यायचे. दे वर कमिंग इन द फॅब्रिक्स बेस्ट, म्हणजे दे वर कमिंग इन सिल्क्स, दे वर कमिंग इन कवर्ड इन ब्रोकेट्स अँड दे वर कमिंग कवर्ड इन वेल्वेट्स. ओके, आणि त्याच्या आतमध्ये पेपर असायचा. सो वेन द पेपर्स वर रेड, द बॅग्स वर डिस्कार्डेड. तर पेपर वाचून झाल्यावर ते बाहेरचे कवर्स असे ते फेकून दिले जायचे, दे वर डिस्कार्डेड. व्हाय वेस्ट द सिल्क, वेल्वेट, ब्रोकेड, आय डिमांडेड. तर मी म्हटलं, हे सगळं वेस्ट का करायचं, सिल्क आहे, ब्रोकेड आहे, वेल्वेट्स आहे, हे का फेकून द्यायचं ती कवर. दोज कवर शुड नॉट बी थ्रोन आउट. सो आय डिमांडेड दॅम नॉट टू थ्रो आउट. द रॉयल टेलर्स मेड द जॅकेट्स, नथिंग डिड दे टेक. तर तुमच्या रॉयल टेलर्स म्हणजे तुमचे जे कपडे शिवणारे शिंपी आहेत, टेलर्स आहेत तुमच्या दरबारातले, त्यांना मी हे जॅकेट्स बनवायला लावले बुक्ससाठी. ओके, आणि त्याच्यासाठी काही खर्च आलेला नाही आहे. द रॉयल टेलर्स मेड द जॅकेट्स, नथिंग डिड दे टेक. त्यांनी काही एक्सपेन्सेस त्याच्यासाठी घेतलेले नाही आहेत. इच बुक वॉज ड्रेस्ड फॉर युअर मॅजेस्टीज सेक. तर प्रत्येक पुस्तक हे अशा प्रकारे छान त्याला कवर्स घातले होते. तर एम्परर म्हणाला, यू हॅव ग्रेट मॅरिट. ओके, यू ग्रेट मॅरिट, आय रिअलाइज मच अर्लियर. तर तुझ्यामध्ये जे मॅरिट आहे, तुझ्यामध्ये टॅलेंट आहे, तुझ्यामध्ये हुशारी आहे, ते मी आधीच नोटीस केली होती. यू हॅव ग्रेट मॅरिट, आय हॅड रिअलाइज्ड मच अर्लियर, मला आधीच कळलं होतं. आय एम हॅपी टू अनाऊन्स नाव यू आर माय कोर्टियर. तर आता मी अनाऊन्स करतो की यू आर माय कोर्टियर. ओके, तर तो आता राजाचा ॲडवायझर झाला होता, कोर्टमधला एक सदस्य झाला होता, महत्त्वाचं पोस्ट मिळाली होती कोर्टमध्ये त्यांना. ओके, ही वॉज नाव अ कोर्टियर ऑफ द किंग, ही वॉज द कोर्टियर ऑफ द एम्परर. तर कोरसमध्ये बघा, विट्स, ब्रेन्स अँड प्रिझर्वरन्स हेल्प्ड अब्दुल अचीव हिज एम. तर विट्स म्हणजे नॉलेज, ज्ञान, ब्रेन्स म्हणजे परत इंटेलिजन्स, आणि प्रिझर्वरन्स म्हणजे चिकाटी. या सगळ्या तिन्ही गोष्टींनी अब्दुलला त्याचं ध्येय साध्य करण्यास मदत केली होती. त्याच्याकडे बुद्धी होती, इंटेलिजन्स होतं आणि चिकाटी होती, पेशन्स होतं, धैर्य होतं, पेशन्स म्हणजे धैर्य, आणि डिटर्मिनेशन.
जिद्द, won him great name and fame. So patience, determination won him great name and fame. The wits, brains and perseverance helped Abdul achieve his aim, आणि पेशन्स अँड डिटर्मिनेशन वॉन हिम ग्रेट नेम अँड फेम. ओके, डिटर्मिनेशन म्हणजे ठाम निश्चय. तर खाली मिनिंग्स दिले आहेत बघा. ब्रोकेड म्हणजे रिच फॅब्रिक वोवन विथ गोल्डन ऑर सिल्वर थ्रेड. इथे पेपर्स म्हणजे ऑफिशियल डॉक्युमेंट्स. आणि वॉन हिम नेम अँड फेम म्हणजे इट मीन्स ही बिकेम अ फेमस पर्सन. तर हा लेसन आहे अब्दुल. तर परत एकदा वाचा, खूप सोपा लेसन आहे. आणि काय डिफिकल्टीज असतील काय असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आय ट्राय टू सॉल्व युअर डिफिकल्टीज. ओके, टिल देन टेक केअर अँड बाय बाय.